नमस्कार नागपूरकर. तर नागपूरकर, आजचा आपला व्हिडिओ हा रेल्वे स्टेशनवर अनेक वर्षापासून सुरू असलेल्या प्रीपेड ऑटो बूथ संदर्भात आहे. तर नागपूर रेल्वे स्टेशनवर आतापर्यंत सुरू असलेल्या प्रीपेड ऑटो सर्व्हिसेस या बंद करण्यात आल्या आहेत. येथील रेल्वे स्टेशनवर अनेक वर्षापासून सुरू असलेला प्रीपेड ऑटो बूथ आता हटवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना येथे प्रीपेड ऑटोची सुविधा उपलब्ध राहणार नाही. रेल्वे प्रशासनाने प्रीपेड ऑटो बूथ चालवणाऱ्या संस्थेला नोटीसद्वारे बूथ हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बूथ हटवताना कोणीही कायदा हातात घेतल्यास कारवाई करण्यात येईल असा इशाराही रेल्वे पोलिसांनी दिला आहे. प्रशासनाने जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की पश्चिम प्रवेशद्वार परिसरातील प्रीपेड ऑटो बूथ बेकायदेशीरपणे चालवला जात आहे. बूथ चालवणाऱ्या संस्थेकडे प्राधिकरण पत्र किंवा करारनामा मागितला असता तो सादर करण्यात आला नाही. तसेच प्रीपेड ऑटो बूथवर आरटीओने ठरवलेली भाडे दरांची यादीही लावलेली नाही. याशिवाय भाडे प्रीपेड काउंटरवर घेण्याऐवजी गंतव्यस्थळी वसूल केले जात असल्याचे आढळले आणि रेल्वे पोलिसांनी बूथ चालक यांना इशारा दिला आहे की बूथ हटवताना वाद भांडण किंवा कायदा हातात घेतल्यास त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तर मित्रांनो, जर आतापर्यंत तुम्ही नागपूर स्टेशनवरून ऑटो बूथ प्रीपेड ऑटो बूथ ही सुविधा घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण आता ही सुविधा इथे बंद करण्यात आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच व्हिडिओसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब